नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे साधारण 8:30 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी, संगमेश्वर तालुक्यामध्ये निवळी आपलं गाव. तर आज मंडळी आपण निघालो आहे डिंगणी गावामध्ये. ॲक्च्युली सबस्क्रायबर आहेत आपल्या तिकडचे बरेचसे, तर तिकडचेच राजेश साळके यांच्याशी बोलणं आपलं झालेलं. तर त्याने आमंत्रण दिलेलं की त्यांची वाडीची पूजा आहे आज, तर वाडीच्या पूजेसाठी आपल्याला तिकडे जायचं आहे. पाया वगैरे पळू, त्यांना भेटू आणि मग परत येऊ. तसं डिंगणी गावात त्या रोडने येणं जाणं बऱ्याच वेळा झालं आहे, पण गावात आतमध्ये कधी गेलो नाही. आणि चाळकेवाडीचा घनिष्ठ संबंध आहेत. चाळकेवाडी म्हणजे आपली जी दुपारची बस असते 2:15ची, ती चाळकेवाडीतून येते आणि त्याच्यानंतर मग ती निवळी नेरदवाडी म्हणून लागते. तर तसं नावाशी बराच संबंध आहे, पण कधी जाणं तर झालं नव्हतं. तर आज आपण चाललेलो आहे डिंगणी चाळकेवाडीमध्ये, संगमेश्वर तालुक्यामधलंच एक सुंदर असं गाव. आणि आज सोबत बंटी आहे, तर बाईकनेच आपल्याला आता निघायचं आहे. संगमेश्वरला सध्या बरंचसं ट्रॅफिक आहे, तर आपण शास्त्री पुलावरूनच जाऊ. आणि पुढे ॲक्च्युली CNGची ती लाईन टाकतं, त्याचं पण काम सुरू आहे. तर थोडासा रस्ता वगैरे पण लाल असणार आहे, पण जाऊया. आणि आपलं दुपारी एक लग्न पण आहे गावामध्ये, तर ते पण अटेंड करायला परत यायचं आहे. चला मंडळी, फायनली आम्ही आता निघालो आहे. तर याबद्दल इकडे बंटी आहे. तर संगमेश्वरला जायचं म्हणजे साधारण निवळी ते संगमेश्वर 18 किलोमीटर, आणि इथून चाळकेवाडी असेल ना 3-4 किलोमीटर. जास्त हां, काय माहिती नाही अंदाज. ॲक्च्युली ते चाळकेवाडीला कधी गेलोच नाही आहे. तू गेला असेल? नाही आतमध्ये आहे भरपूर. होय ना. सकाळचं ॲक्च्युली निघालेलं आम्ही, तर वातावरण एकदम सुंदर आहे, शांत आहे बघा. कारण दुपारचं ऊन भरपूर होतं, आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. तर या उन्हाच्या अगोदर आपण तिकडे जायचं आहे आणि परत लवकरच यायचं आहे लग्नालासुद्धा. पहिलं जे गाव लागतं आपल्या इथून ते कारबटले गाव. जे नायरीपासून पुढे निघालो की कारबटले गाव लागतं. तर हे कारबटले गाव म्हणजे आमचं हायस्कूल वगैरे इथेच झालं, 8वी ते 10वी. आता वसतिगृहाचा पण प्लॅन सुरू आहे, म्हणजे बांधकामच सुरू आहे इथे. म्हणजे जे गरजू आहेत किंवा ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे ते इथे वसतिगृहात राहून शिक्षण घेऊ शकतात. इकडे उजव्या बाजूला बघताय का, हे आपलं हायस्कूल. चला फायनली आलेलं आहे शास्त्री पुलावर. इकडे लेफ्ट साईडला जर गेलो आपण तर जाऊ संगमेश्वरला. तर आपल्याला आता जावं लागेल जुन्या शास्त्री पुलावरून. तर हा जुना ब्रिज, ब्रिटिशकालीन ब्रिज आहे. आणि आता आमचे प्रॉब्लेम असे आहेत की या पट्ट्यातून आम्ही जेव्हा येतो तेव्हा मुंबई गोवा हायवेला डायरेक्ट कनेक्ट व्हावं लागतं. सर्व्हिस रोड वगैरे नाही आहे. हा रोड फक्त तिकडून येण्यासाठी आहे, जाण्यासाठी. मग आता इथून कसं आहे, आपल्याला लगेच शास्त्री पूल संपल्या एक डिंगलीला रोड जातो. बऱ्याच जणांना माहिती असेल, CNG भरायला जात असतील तर त्या रोडने आपल्याला जायचं आहे. तो रोड सरळ गणपतीपुळेला तिकडे जातो, रत्नागिरीला. पण आपल्याला एवढं लांब नाही जायचं आहे. इथून आतमध्ये जाऊन लगेच डिंगणीला चाळकेवाडीमध्ये पूजेसाठी जायचं आपल्याला. शास्त्री पुलावरून आतमध्ये आलो ना की इथे एक नाका लागतो मेन. तर लेफ्ट गेला गणपतीपुळेला, हा इकडे राईट आहे ना तो गेला डिंगणी चाळकेवाडी. तर आपल्याला तिकडेच जायचं आहे. चला, इथे एक कमानी आहे, ते कमानीच्या इथून जायचं आहे. इकडे राईट घेतल्या पहिलं असुर्डे लागलं आहे, असुर्डे जाधववाडी. आणि इकडे एक मंदिर आहे, मला वाटतं महादेवांचंच मंदिर आहे, नंदी आहे बाहेर. हो, महादेवांची इकडे पिंडी आहे. चला, असुर्ड्यातून पुढे गेल्यानंतर मग चाळकेवाडीमध्ये जाऊ आपण. पहिल्यांदाच मंडळी चाळकेवाडीला चाललो आहे. तर असुर्ड्यातल्या बऱ्याचशा वाड्या जात आहेत आणि त्याच्या पुढे चाळकेवाडी आहे. तर डिंगणी ॲक्च्युली गाव पण खूप मोठं आहे. म्हणजे जो सरळ रस्ता जरी गणपतीपुळेला गेला तो गेला असता ना, तिकडे पुढेपर्यंत डिंगणी गाव आहे. आणि जो रस्ता आहे ना खूप सुंदर आहे. पावसाळ्यातून भारी वाटत असेल इकडून अजून, कारण आत्ता एवढं हिरवंगार वातावरण आहे ना, त्यामध्ये भारी वाटतं आहे. आणि आत्ता आम्हाला समजतं आहे दुपारची आमची बस एवढ्या उशिरा काय येते, कारण ती गाडी चाळकेवाडीला येते आणि चाळकेवाडीनंतर ती आपल्या गावी जाते. तर आतमध्ये आहे गाव बऱ्यापैकी, पण सुंदर आहे एकदम. डोंगराच्या कुशीत लपलेलं हे डिंगणी गाव आणि त्याच्यातली चाळकेवाडी. आलेला आहे फायनली डिंगणी चाळकेवाडीला. इकडे एक सरळ पण रोड गेला आहे, हा कुठपर्यंत गेला तो काय माहिती नाही, पण इथे इंडिकेटर आहे राईटला. इकडे एक उतार दिसतो आहे, त्या उताराने खाली जायचं आहे. चला फायनली आपण आलो आहे चाळकेवाडी उत्कर्ष मंडळ
डिंगणी चालकेवाडी बस स्थानकाच्या इथे. तिकडे पोस्टर वगैरे लागलं आहे, नेमकं कुठे जायचं ते काय माहिती नाही. कालपासून कार्यक्रम होते बरेचसे, तर आज आहे सत्यनारायणची पूजा. कालपासून बऱ्याचशा गोष्टी झाल्यात, म्हणजे हे काय खेळ वगैरे होते, हरिपाठ कीर्तन होतं. आज रात्री नमन पण आहे, महालक्ष्मी श्री महालक्ष्मी प्रसन्न नाट्य नमन मंडळ कोंडसुडे जांभूळवाडी. आणि होम मिनिस्ट्रीचा कार्यक्रम आहे दुपारी. आणि आपण पूजेच्या पाय वगैरे पडायचं, सध्या गावकऱ्यांना भेटू आणि मग निघू. चला इथून खाली जायचं आहे. चालकेवाडीमध्ये आपण आलो आहे आणि इकडेच आज पूजेचा जो कार्यक्रम आहे तो या बाजूलाच आहे. या ठिकाणी गेले 2 दिवस श्री सत्यनारायणची महापूजा आणि त्रिवार्षिक स्नेह संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आपल्या कोकणचं अत्यंत उत्कृष्ट असं यूट्यूबर चॅनल सन्माननीय कोकणकर अविनाश या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल चाळकेवाडी उत्कर्ष मंडळ त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. कोकणकर अविनाश हे चॅनल आपल्या कोकणची परंपरा, मातीची परंपरा अगदी तळागाळापासून मुंबईपर्यंत, पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशात किंबहुना पूर्ण जगामध्ये हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोकणची परंपरा खूपच संपूर्ण दाखवत असतात. अगदी ही व्यक्ती 2019 कोविडपासून मी त्यांचं सतत चॅनल पाहत असतो. त्यांच्या कुटुंब एकदम साधा माणूस, आपल्या मातीतला माणूस, ह्या मातीपासून अगदी आज ते यशस्वीपणे कसे झालेले आहेत त्यांनी अगदी आम्ही खरोखरच भारावून गेलेलो आहोत. त्यांची आई, खरोखरच तुमच्या आईचा जो चुलीवरचा स्वयंपाक असतो, तुमची मैत्रमंडळी, आवर्जून सांगतो गंग्याच्या लग्नातले सगळे व्हिडिओ, आणि तुम्ही ते मासे पकडायला जाता आणि तिथे तुमची मित्रमंडळीची पार्टी करते. अक्षरशः मी स्वतः तिथे असतो असं वाटतं की तुमच्या जागी मी आहे आणि ते मी अनुभवतोय. अगदी म्हणजे खूपच कामावर आल्यानंतर कोविडमध्ये सांगतो तुम्हाला, आम्ही महापालिकेमध्ये कामाला होतो आणि महापालिकेमध्ये अशी परिस्थिती झाली होती की आम्हाला सगळ्यांना 1956च्या कायद्यानुसार तिथे त्या कोविडच्या ह्याच्यामध्ये आम्हाला कामावर जावं लागत होतं. आणि संध्याकाळी आल्यानंतर तो पूर्ण सीन असायचा, थकलेला असायचो आणि तुमचं समोर चॅनल आम्ही बघायचो. त्यावेळेला असं अक्षरशः वाटायचं की मी माझ्या घरामध्ये जाऊन बसलेलो आहे, कारण गावाला इथे आम्हाला बंदी घातली होती, गावाला जायचं नाही, यायचं नाही, अशी त्यावेळेची परिस्थिती होती. परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून खरोखरच या भूमीमध्येच आहोत काय आम्ही घरी बसून पाहत होतो. तुम्ही तुमच्या सहकारी, मला वाटतं जे सतीश आणि दुसरे आपले संस्कृती, हे अनेक असे कोकणातल्या विविध परंपरा, सण अगदी आवर्जून तुम्ही दाखवता. खरोखरच आमच्या मुलांना कोकण काय आहे हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कळालंय. मी आवर्जून तुमचं नाव ऐकलं, मी जरा रेस्ट करायला गेलो होतो, बोलो कोकण काय अविनाशला भेटायचंच आहे मला. आणि मी ॲक्च्युली फोन करणार होतो, मला आमच्या सेक्रेटरींना मी विनंती केली कृपया त्यांना प्रत्यक्ष पत्रिका जाते का बघा, पण त्यांनी सांगितलं आपलं आमंत्रण व्हॉट्सअपवर घेतलेलं आहे आणि त्यांनी यायचं आपल्याला हे आश्वासन दिलेलं आहे. त्याप्रमाणे साहेब तुम्ही आलात, खूप बरं वाटलं आणि आमच्या विनंतीला मान देऊन कृपया आपण स्थानापन्न व्हा. आपण आता चालकेवाडीमध्ये आलो आहे. समोर जे मंदिर बघताय ना, हे आहे बजरंगबलींचं मंदिर आहे. म्हणजे हनुमान जयंतीला हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने इकडे चालकेवाडीतील सर्व गावगावकरी पार पडत असतातच. आणि 3 वर्षाने ही आज जी पूजा आहे 3 वर्षाने एकदा असते. याच्यामध्ये सर्व मग चालकेवाडीतील ग्रामस्थ म्हणा, मुंबई मंडळ किंवा बाहेर शहरातील सर्व एकत्रित येऊन चांगल्या रीतीने सर्व करत असतात. पहिलं तर आपण मंदिरामध्ये जाऊ आणि मारुतीरायाचं दर्शन घेऊया. मगाशी सांगितल्याप्रमाणे चाळकेवाडी उत्कर्ष मंडळ मुंबई रजिस्टर श्री सत्यनारायणची महापूजा आणि त्रैवार्षिक कौटुंबिक स्नेह संमेलन गेले 2 दिवसाचा हा कार्यक्रम आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे. आणि याची तयारी गेले 2 महिन्यापासून आपले स्थानिक कार्यकर्ते, मुंबईचे कार्यकर्ते, गावातील सर्व रहिवासी गेले 2 महिन्यापासून या कार्यक्रमाची आपण आखणी केलेली आहे. आणि त्यानुसार
काल सकाळपासून हा कार्यक्रमाला आपण सुरुवात केलेली आहे आणि ह्या कार्यक्रमाचं आमंत्रण लोकप्रिय असे यूट्यूबर असलेले आपल्या कोकणाचे सुपुत्र सन्माननीय अविनाश कोकणकर साहेब यांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं. फक्त व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना आपले खजिनदार राजेश चाळके यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांचं एवढं दैनंदिन जीवन व्यस्त असतानाही आपल्या आमंत्रणाचा मान ठेवून या ठिकाणी आपल्याला सदिच्छा भेट द्यायला आलेले आहेत. कोकणकर अविनाश यांना मी विनंती करतो, कृपया आपण आमच्या स्टेजवर यावं. त्याचप्रमाणे स्थानिक मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर चाळके यांना मी विनंती करतो, कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच स्थानिक मंडळाचे सेक्रेटरी मनोहर चाळके यांना मी विनंती करतो. महिला मंडळाच्या अध्यक्ष मंदाताई जाधव यांना मी विनंती करतो, कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. त्याचप्रमाणे महिला मंडळाच्या उपाध्यक्ष वंदनाताई चाळके यांना मी विनंती करतो, कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. हा कार्यक्रम अचानक आपण आयोजित केलेला आहे. कारण हे जे कोकणकर अविनाश आहेत यांचा चॅनल मी म्हणजे सुरुवात केल्यापासूनच पाहतोय. तसं पाहतात 2019 पासून की त्यापूर्वी आपण साहेब सुरुवात केली असेल. मला ह्या कोकण सुपुत्राने जे काय आमचं कोविडमध्ये काम करताना जी मानसिकता असते ती स्थिर करण्याचं किंवा त्याच्यातून बाहेर काढण्याचं जे काय काम केलं ह्या चॅनलवाल्यांनी, आपल्या कोकणाची माती जगापर्यंत नेलेली आहे. या कोकणातील साधी माणसं, साधं जीवन आणि त्यांचं प्रेम हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी खरोखरच जगापर्यंत पोहोचवलेलं आहे. यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मी जे त्यांचे व्हिडिओ पाहतो, जेव्हा व्हिडिओ पाहत असताना मी खरोखर त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतो. ते जेव्हा नदीवर मासे पकडायला जातात, ते मासे पकडून आल्यानंतर आईच्या हातात देतात, आई त्याला फोडणी देते. अगदी अक्षरशः मला वाटतं की ती माझी आई करते की काय. आणि ते तुम्ही अगदी चविष्टने तो घास खाताना माझी विशेष म्हणत होते, तुमच्याही तोंडातून पाणी देते की काय. असे कौटुंबिक जिव्हाळा तुमच्याबद्दल खरोखरच आमच्या फॅमिलीबद्दल झालेला आहे. आणि इथे बसलेले सगळे माध्यमातून तुमच्या आपल्या फोनच्या माध्यमातून तुमचे सगळे व्हिडिओ पाहत असतात. आता मी जास्त बोलू इच्छित नाही. आमचे मंडळाचे सेक्रेटरी संतोष चाळके यांना मी पुढील कार्यक्रमाची रूपरेषेसाठी माईक देतो. धन्यवाद. या ठिकाणी अध्यक्षांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी जास्त काही उल्लेख करत नाही. तत्पूर्वी राजेश चाळके आपण खजिनदारात आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. कार्यक्रम पुढील चालू करण्यापूर्वी मी संस्थेचे अध्यक्ष श्री दीपक बापू चाळके यांना विनंती करतो की कोकणकर अविनाश यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. त्याचप्रमाणे त्यांच्या बरोबर आलेले सहकारी कॅमेरामन विनायक घडशी यांचा सन्मान करतील आपल्या मंडळाचे सेक्रेटरी श्री संतोष सीताराम चाळके. चॅनलच्या माध्यमातून जे त्यांनी कोकणाबद्दल जे जगापर्यंत नेलेलं आहे. परंतु हे कोकणकर अविनाश यांचं जीवन कसं आहे म्हणजे मला साहेब याच्यामध्ये काही चुकी असू शकतात. आम्ही तुमचं पाहिलेलं आहे प्रत्यक्ष, तरी पण जे काय आम्हाला व्हिडिओ पाहताना तुमचं जे दैनंदिन जीवन आणि तुम्ही जे सांगत असतात आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याच्यावरून आम्ही हे बोलतोय. आपण एक साधा गरीब घराण्यातला गावाला राहणारा आमच्यासारखा साधा विद्यार्थी गावातलं शिक्षण घेऊन मुंबईला जातो. मुंबईला गेल्यानंतर भाड्याच्या रूममध्ये राहतो. भाड्याच्या रूम झाल्यानंतर प्रायव्हेट नोकरी करतो. प्रायव्हेट नोकरी केल्यानंतर स्वतःची जी स्वप्न पाहत असतो आणि त्याच्यामध्ये एखादं चॅनल ते असं एक त्यांना माध्यम मिळतं आणि त्या माध्यमातून तारेवरची कसरत करत ते इथपर्यंत यशस्वीपर्यंत पोहोचतात. तर मी अविनीशजींना सांगू इच्छितो की आता यूट्यूब बरेच लोक चालू करतात, परंतु त्याच्यामध्ये सक्सेस होण्याचं एखादा सल्ला किंवा एखादं मार्गदर्शन आमच्या नवीन पिढीला कराल अशी मी आपल्याला विनंती करतो. नमस्कार.
आज चालकेवाडी उत्कर्ष मंडळ मुंबई रजिस्टर श्री सत्यनारायण महापूजा आणि त्रैवार्षिक कुटुंब स्नेहसंमेलन या कार्यक्रमाबद्दल मला आमंत्रित केल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. ॲक्च्युली राजेश चाळके यांच्याशी जस्ट बोलणं झालेलं की आमचा असा असा कार्यक्रम आहे तर तुम्ही याल का. तर ॲक्च्युली चाळकेवाडीला येण्याचं कारण म्हणजे एक वेगळं आहे. आमची दुपारची 2:15ची गाडी आहे नायरी निवळी नेरदवाडी. तर ती गाडीला मी कधी पण आलो तर बऱ्याच वेळा आम्ही ऐकतो की गाडी चाळकेवाडीला गेले. तर चाळकेवाडीला जाते आणि गाडी नेहमीच उशिरा येते. ती 2:15चा टायमिंग आहे पण ती गाडी कधीच वेळेवर येत नाही. 2:30 पावणे 3 पण वाजतात. बुधवार असेल तर 3:30 पण वाजतात. तर म्हटलं चाळकेवाडी नेमकी कुठे आहे ती बघूया. त्यासाठी ते येण्याचं कारण खास होतं. तर आज समजलं की चाळकेवाडीतून गाडी एवढी उशिरा काय येते. कारण एवढं आपली गावं डोंगराच्या कडेकपारीत आहेत. माझं गाव हे निवळी, शृंगारपूरच्या बाजूचं गाव माझं निवळी आणि ते पण असं डोंगराच्या कपारीत आहे एकदम. आणि या ठिकाणी आपली लालपरी येते तीच मोठं म्हणजे भाग्याचं काम आहे. तर आज या ठिकाणी दर्शन वगैरे घेतलंय. छान मंदिर वगैरे तुमचं बांधलं. असंच आमचं सुद्धा मारुतीरायांचं मंदिराचं जीर्णोद्धार आहे 12-13 मेला. जमलं तर आवर्जून या. तर मंडळी एक सुरुवात करायची म्हणजे यांनी बरंच सांगितलंय माझ्याबद्दल. तर माझं शिक्षणसुद्धा 1ली ते 10वी माझं इथेच झालं गावामध्ये. आणि ओळख करण्याअगोदर मला वाटतं ज्यांनी यूट्यूब माझं बघितलं नसेल त्यांच्यासाठी मी नौका असेल. कारण तुमच्यासारखाच मी एक साधा घरातला माणूस आहे. पण ज्यांनी यूट्यूब बघितलंय त्यांच्यासाठी थोडासा कोणतरी आहे. कारण यूट्यूबवरती आपण एक थोडीशी ओळख निर्माण केलेली आहे ते पण तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळं. तर 1ली ते 10वी शिक्षण माझं इथे कारवाटल्यामध्ये झालं आणि 1ली ते 7वी गावामध्ये होतं. 8वी ते 10वी हे माझं कारवाटल्यामध्ये झालं आहे. साधारण 7 ते 8 किलोमीटर अंतर आहे. आताच्या मुलांना बस आली नाही तर मुलं शाळेत जात नाहीत, हायस्कूलला जात नाहीत. पण आमच्या वेळेला काही इलाज नव्हता. 7 ते 8 किलोमीटर सकाळी चालायचं, 7 ते 8 किलोमीटर संध्याकाळी चालायचं. असं शिक्षण करत पहिलीपासून ॲक्च्युली हुशार होतो थोडंसं मी. तर 10वीला पण आपले 85% आले. इथे मी सांगू इच्छितो तुमच्या मंडळातर्फे जर या होतकरू मुलांना पुढे गायडन्स मिळत नाही. मुलं आपली कोकणातली 100% मार्काने पास होतात. आपला रेशो खूप चांगला आहे. मुलं फेल होत नाही तिथली. फक्त पुढे जाऊन त्यांना गायडन्स कधीच मिळत नाही की काय करायचं आहे. मुंबईला मी पण गेलो कारण आपली प्रथा सुरू आहे. ती प्रथा कधी बंद करू ती काय माहिती नाही. थोडासा प्रयत्न माझ्या थ्रू चालू आहे. पण आमचे आई वडील नातेवाईक सांगते की बाबा मुंबईला जा किंवा पुण्याला जा. तसा मी मुंबईला गेलो आणि मुंबईला 85% होते. गोरेगावला पाटकर कॉलेजला काय ॲडमिशन माझं सहज झालं. ॲडमिशन झाल्यानंतर तिथे ॲडमिशन करताना मला काय सांगितलं की BA हा 3rd क्लास आहे, BA करू नकोस, BComला भरपूर नोकऱ्या आहेत, BCom घे आणि BSc आपल्या काय परवडणारा नाही आहे. हे मी अजून सांगू इच्छितो, हे मनातून काढून टाका. सगळ्यात ज्याला आपण BA 3rd क्लास म्हणतो तो BS खूप टॉप आहे सध्या. त्याच्यामध्ये आपण एखादा सब्जेक्ट घेऊन जर आपण पुढे गेलो ना तर त्याच्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे. मात्र आपल्या समाजामध्ये असं एक झालेलं आहे की हे करू नकोस. तर त्याकडे थोडं जर तुम्हाला जमलं असे कार्यक्रम होतात तेव्हा एखादा करिअर गायडन्सबद्दल आपली जी मुलं आहेत त्या मुलांना थोडंसं गायडन्स मिळालं तर बेटर होईल. असं करत करत चला शिक्षण तर झालं. पण 11वी गेल्यानंतर आपण कधी घरातून म्हणजे जॉब करतानाच मी शिक्षण केलं आहे कारण आपली परिस्थिती तशी असते. असं करता करता शिक्षण घेत ग्रॅज्युएशन झालं माझं. ग्रॅज्युएशन करता करता लकीली असं झालं की आपण काम करतोय त्या कामामध्येच मला फ्युचर दिसायला लागलं. HR म्हणजे आपण जो जॉब देतो तो HR ह्युमन रिसोर्सेस बोलतात त्याला. तर त्याच्यामध्ये मी कन्सल्टन्सीमध्ये कामाला होतो. हळूहळू काम चालू झालं. त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे एजंट तसं म्हटलं तर आम्ही एखादा जॉब देतो पण कॅन्डिडेटकडून पैसे घेत नाही. कन्सल्टन्सी खूप बेकार नावाने सध्या मार्केटमध्ये सुरू आहे. कॅन्डिडेटकडून पैसे घेतात. कृपया कोणी पैसे देऊ नका. तुमच्या ज्या स्किल असतील किंवा काय असेल त्याच्यावरतीच तुम्हाला जॉब मिळणार आहे. तर तिथे आम्हाला एवढं कळालं की मार्केटमध्ये एखाद्या कॅन्डिडेटला आम्ही जॉब देतो तेव्हा कंपनी काहीतरी मोबदला देते. तेव्हाच यूट्यूब वगैरे हे खूप म्हणजे कोणाला माहितीही नव्हतं तेव्हा. 2017चा माझं चॅनल आहे, एप्रिल 2017. तेव्हा जस्ट मार्केटमध्ये थोडं यूट्यूब चाललेलं. तर तेव्हा विचार केला की आपण काहीतरी करू. तर माझं खरं तर 2015चा चॅनल होता. मराठी खिचडी असा एक चॅनल होता. एक होता पॉप्युलर कोकण. असे बरेच चॅनल होते माझे. एका ठिकाणी ओळी नव्हती, बरेच चॅनल होते. तर मग ते एखाद्या करिअर किंवा एखादा आपण करतो त्याला शिक्षण हवं त्याची माहिती नव्हती.
तर त्याला कॉपीराईट येतात. म्हणजे कसं असतं यूट्यूबवरती जर कोणी असतील त्यांना सांगू इच्छितो आपण, तू लोकांचं काहीच वापरू शकत नाही. यूट्यूबचा ना ऑडिओ वापरू शकत, व्हिडिओ वापरू शकत, ना इमेज वापरू शकत, जे काय आहे ते तुमचं. तर आपले ते दोन्ही चॅनल उडाले. त्याच्यानंतर मग 2017 साली फेस व्हॅल्यू बोलतात ज्याला, म्हणजे पॉप्युलर कोकणला फेस व्हॅल्यू नव्हती, त्याच्यात मी दिसत नव्हतो. कोकण करविने चॅनल सहज चालू केलेला, त्याच्यामध्ये फ्युचर किंवा काही माहिती नव्हतं. 2017ला माझे 2 व्हिडिओ आहेत वर्षभरात. 2018ला 7 ते 8 व्हिडिओ आहेत. आणि 2019चा गणेशोत्सव होता, तर म्हटलेलं नाही रेग्युलर व्हिडिओ करायचा. तर गणेशोत्सव झाला सप्टेंबरला, व्हिडिओ माझ्या गेल्यात नोव्हेंबरला. पण ठीक आहे, तेव्हा एडिटिंगचं काहीच माझ्याकडे डिटेल नव्हती, काय नव्हती. असं करत करत पुढे आपला चॅनल आज साधारण 170 म्हणजे 2 लाखाच्या आसपास आपला तो पोहोचलेला आहे. याच्यामध्ये तुम्हा सर्वांचं तेवढंच प्रेम आहे, कारण या ठिकाणी येण्यासाठी खूप स्ट्रगल आहेत. मेहनत करायला आम्ही रेडी आहे, मान्य आहे, पण तेवढं सक्सेस येण्यासाठी लोकांचं प्रेम लागतं. ते लोकांनी दिलंय, मला नेहमीच दिलंय. म्हणजे आपल्या संगमेश्वर पंचक्रोशी असतो, इकडचा असो, महाराष्ट्रातून असो, मेनली आपला क्राऊड कोकण, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर ह्या पट्ट्याचे भरपूर लोक आहेत. आणि हे बघतात, कोकण म्हणजे आपला पालघरपासून गोव्याची बॉर्डर, हे सगळे लोक आपला चॅनल बघतात. तर चॅनलबद्दल काही जास्त सांगत नाही, जे बघतात त्यांना माहिती आहे. त्यामध्ये आपण बऱ्याचशा आपल्या ज्या संस्कृती आहेत, लग्न झालं, साखरपुडा झालं, हळद झाली, त्याच्यानंतर आपण जंगलात जाऊन ज्या काय मजा करतो, फळं कसली खाणं असो, मासेमारी असो, खेकडे पकडणं असो, चढणीचे मासे असो, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या चॅनलवरती असतात. माझं चॅनल चालवण्याचं एकच उद्दिष्ट अजूनही आहे की आता आपण मुंबईला, पुण्याला स्थायिक झालो आणि गावाला पण कधी येतो, पूजेला येतो, लग्नाला येतो, होळीला येतो, गणपतीला येतो. ह्याच्या पलीकडे आपण कधी यायला बघत नाही किंवा सुट्ट्या मिळत नाही. हा एक मोठा प्रश्न आहे. आम्हाला गोव्याला जायला, पुण्याला फिरायला जायला, लोणावळ्याला जायला, खंडाळ्याला जायला तिकडे सुट्ट्या असतात, पण गावी जायला सुट्टी नसते. याचं कारण असं की गावाला आपल्याला वाटतं आता हाय काय, पण गावाला सर्व काय. माझं चॅनल जर बघत असाल तर बरेच जण म्हणतात अरे ह्याला सुट्टी कशी मिळते. सुट्टी काढावी लागते. आणि मुळात असं आहे, 2020ला जो लॉकडाऊन आला, लॉकडाऊनमध्ये बऱ्याच जणांचे जॉब गेले, तसा माझाही जॉब पूर्ण असा गेल्यातच जमा होता. त्याच्यानंतर मग करायचं काय, यूट्यूब जस्ट तेव्हा माझे 40-50 सबस्क्रायबर होते आणि करायचं काय. तर त्यावेळेस मग एक डिसिजन घेतला की नाही, काहीतरी बिझनेसमध्ये उतरूया. तर सध्या माझा नालासोपारामध्ये एक स्वतःची माझी कन्सल्टन्सी आहे आणि कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आपण इंजिनियर्स प्रोव्हाइड करतो, म्हणजे जे सुपरवायझरपासून हायर लेवलपर्यंत सर्व इंजिनियर्स आपण देतो मुंबई, पुण्यामध्ये. तर बिझनेसमध्ये उतरण्याची आयडिया पहिल्या वर्षात थोडीशी खडतर होती, खूप लॉस झाला, कारण आपली आयडिया नसते बिझनेसची. पण एवढं नक्की बिझनेस करताय तर लॉसेस येतात, पण जर तुम्ही टिकून राहिलात तर आज एक माझा एक बिझनेस आहे, प्लस एक सक्सेसिव्ह एक यूट्यूबर आहे, यूट्यूबचे चॅनल्स आहेत. त्या सुट्ट्या मला मिळण्याचं कारण माझा बिझनेस आहे. मंडे टू फ्रायडे किंवा ट्यूजडे, एक मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत मी मुंबईला असतो. शनिवार रविवार सोमवार किंवा शुक्रवार शनिवार रविवार जसं तिकीट मिळतील तशा मी गावाला असतो. त्यामुळे मग व्हिडिओचं कसं असतं, आज व्हिडिओ मी केले तर दुपारी जाऊन मी अपलोड नाही करू शकत. एक व्हिडिओला एडिटिंगचा टायमिंग असतो, एडिट करण्यासाठी एक 3-4 तास 5 तास जातात, तर तो व्हिडिओ 2 दिवसांनी येतो. तर मग आता होतं कसं, मी येतो शनिवार रविवार सोमवार, ज्या काही 7-8 व्हिडिओ बनतात त्या पुढच्या आठवड्यात जातात, तोपर्यंत मी परत गावाला आलेला असतो. बऱ्याच जणांना वाटतं सुट्टी मिळते की नाही. तर सुट्टीचं कसं आहे म्हणजे, जर मेहनत घेतली, जो तुमचा टायमिंग असतो 21 ते 30 वर्ष, या 21 ते 30 वर्षात जर मेहनत घेताय ना, तर पुढचं आयुष्य तुमचं थोडंसं सुकर व्हायला वेळ जातो. म्हणजे जेव्हा तुम्ही 40शी पार कराल तेव्हा कदाचित जे काही इन्कम येतं ते तुमचं असेल. तर ह्याच्यात एवढं सांगू इच्छितो, आज चाळकेवाडीमध्ये मी आलो आहे, खरंच खूप छान वाटतंय. आणि त्याच्यानंतर फ्युचरच्या बऱ्याच गोष्टी केल्यात की आपण घर गावाला बांधलं वगैरे वगैरे वगैरे. तर मी अजूनही रेंटच्याच रूममध्ये राहतो मुंबईला. तर माझ्याकडे आत्ता आपण काहीतरी करतोय, तेव्हा माझ्याकडे 2 ऑप्शन्स होते. एक तर मुंबईला घर घ्यायचं, तेही शक्य होतं, किंवा मग गावाला घर बांधायचं. तर गावाला घर बांधण्याचं मी प्रायोरिटीवर पहिलं घेतलं. त्याचं कारण माझी आई, आता वडील माझे 2014ला ऑफ झाल्यानंतर सहारा मीच आहे. आणि गावच्या माणसानं मुंबईला जमत नाही, म्हणजे ती 3 दिवस जास्ती असतं, 2 ते 3 दिवस राहते, नंतर बोलते गावाला सोड. तर आयुष्य गेलं आमचं मातीच्या घरामध्ये. बऱ्याच जणांना बोलतात मला की अरे मातीचं घर खूप सुंदर होतं. नक्कीच सुंदर होतं, आम्ही त्याच्यात आयुष्य काढलं. पण आत्ता त्या मातीच्या घरात राहणं म्हणजे तेवढंच कठीण आहे. आपण 1 दिवस राहणं आणि वर्षभर राहणं याच्यात आता जमीन आसमानचा फरक झाला आहे. त्यामुळे ते किती सुंदर घर होतं काय होतं तरी त्याला मॉडिफाय करून आता ते शेवटी फाडीचं घर झालेलं आहे. आणि
एवढा संदेश देतो म्हणजे की सर्व जे आहे ते आपल्या आई वडिलांमुळं आहे. जे काय आज आहे कदाचित आपली पुण्याई असते, तर आई वडिलांना विसरू नका. जेवढं जमेल तेवढं आई वडिलांसाठी करा, कारण ते 10, 15, 20, 30 वर्षाची जी काय देवाने आपल्याला दिलेली आहे त्याची पूर्णपूर फायदा करून घ्या. कारण वडील नावाची जी काय आपल्या पाठीमागं एक उभी असते गोष्ट, ती जेव्हा हरपते ना त्याच्यानंतर कळतं की वडील काय आहेत. ज्या ठिकाणी वडील असतो त्या ठिकाणी घर पूर्ण भरलेलं असतं. वडील गेल्यानंतर प्रत्येक गोष्टीला स्ट्रगल असतो, प्रत्येक गोष्टीला. पण त्या स्ट्रगलमधून शेवटी आपणच आता घरचे वडील आहे आणि त्याप्रमाणे आपण सगळं काम करतोय. 2 महिने आहेत माझ्या, ते आपण मुंबईला स्थायिक आहेत. आणि आई इथे एकटी घर बांधलं म्हणजे माझं काम नाही, तर मग 15 दिवसातून एकदा गावाला यायचं. आता त्याच्यासाठी देवाने कदाचित मला यूट्यूब चॅनल पण दिलेलं आहे की यायचं, इकडच्या व्हिडिओ करायचे आणि आईला पण तू वेळ दे. तेवढा आईसोबत जेवढा वेळ घालवता येतो तेवढा मी घालवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज या ठिकाणी मला वाटतं एवढंच बोलतो, जास्त काही बोलत नाही, कारण आपल्याला निघायचं पण आहे. आणि नक्कीच यावर्षी आलो आहे, कधी जेव्हा पूजा असेल तर येण्याचा प्रयत्न नक्की करेन, पाया पडण्यासाठी का होईना. एवढं बोलून 2 शब्द थांबवतो. जन्म तुमचा मातीत झालेला आहे, कोकणातल्या मातीत. आणि त्या मातीमध्ये काय ऊर्जा असते, त्या ऊर्जेचं रूपांतर तुम्ही कसं केलं आणि आई वडिलांबद्दल जे काय सांगितलं आजच्या पिढीला खरोखरच त्याची गरज आहे. यानंतर आमच्या संस्थेचे संस्थापक यांना 2 शब्द मी बोलण्याची विनंती करतो. संस्थेबद्दल थोडं त्यांना आपलं मार्गदर्शन घ्या. अविनाश कोळकरकर, ना शुभेच्छा. आणि आपले सर्व कार्यकर्ते सभासदांना या शुभेच्छा. आज या मंडळाच्या बाबतीत त्यांना माहिती घ्यायची थोडीफार सांगेल. हे मंडळ 15 मार्च 1970 स्थापन झालं. त्यावेळेस लोक शिक्षणात कमी होते, 1-2 शिक्षण होतं. आणि त्या लोकांना एक ठिकाणी जमा करण्यासाठी काही निवडक लोक माझ्याकडे होते. दगडूबुवा सारखे, रामभाऊ, सीताराम सावजी सारखे अशी जी मंडळी होती, ह्या लोकांनी ठरवलं की आपल्याला गावात काहीतरी करायला पाहिजे. तर मुंबईला पेपरमध्ये यायचं, या गावात ही सोय झाली, सरकारने हे मंजुरी केली, अशा तऱ्हेचं ऐकून त्यांचा वाटायचं की आपल्या वाडीत काहीतरी व्हायला पाहिजे आणि त्यासाठी इथे आपण एकरूप व्हायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे एकरूप होऊन आम्ही संस्था स्थापन केली. 1 रुपया वर्गणी ठेवून संस्था चालवतो नरेपाळक मैदानात. आणि शेवटी गावाची संस्था निर्माण झाली. त्यापूर्वी नव्हती, आमच्या नंतर 72 झाली. गावातसुद्धा विकासाच्या दृष्टिकोनातून विचार केला गेला. लोक सावरले आणि आज मंडळाच्या माध्यमातून, संघटना माध्यमातून झाल्यामुळे आजच्या पिढीला त्याचा उपयोग झाला, ज्ञान मिळाला आणि पुढची कामं करायला सुद्धा ते हे झाले. आणि त्याच्यानंतर आज मंडळाची जी पायरेषा आहे, जी सुधारणा आहे, या मंडळामुळेच सर्व लोक याच्यातून शिकले. आणि अशा तऱ्हेचं मंडळाचं कर्तव्य पार पाडणारं आजचं तरुण पाडतायत. रोपटं जुन्या लोकांनी लावलं, त्याचा सांभाळ करण्याची अशी तरुण पिढी करते आहे. आणि या मंडळामार्फत सुखसोयी मिळवण्याचं काम या मंडळाचं चालू आहे. रस्ता मिळवला, पाणी मिळवलं, अनेक अभय आहेत त्या मिळवल्या. आणि अशा तऱ्हेची परिस्थिती मंडळाची आहे. ठीक, मी थोड्या वेळ बोलताना जायचं आहे आणि आपण समानेच त्यांचे मार्गदर्शन ऐकलं, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद. हे अविनाश सर हे आमचे संस्थापक श्री जगन्नाथ चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली 56 वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना झाली. आणि संस्थेने 1982 साली लाईटचं हे उजेड पडला, तो 82 साली लाईट आणले. त्यानंतर सन 6 डिसेंबर 1996ला ही चाळकेवाडी गाडी सुरू झाली. आणि त्यानंतर पाण्याचा प्रश्न होता, तो साधारण 95च्या आसपास सोडवला गेला आणि पाणी आलं. यानंतर ही शासनाच्या वतीने येणारी सगळी मिळणारी ही सुखसोयी या संस्थेच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न झाला. यानंतर आमची दानशूर लोक जी दानशूर म्हणजे कोकणात कशी दानशूर असतात ती तुम्हाला माहितीच असते. आणि तशा लोकांनी हे सभामंडप आहे तसे बनवून घेतलं. त्याप्रमाणे आमचे
काही हौशी दानशूर आहेत, समीर हनुमंत चाळके यांच्यासारख्याने हे जी स्टेज आहे हे संपूर्ण 2 वेळा त्याचं नूतनीकरण केलं. काही आमचे दानशूर आहेत, संतोष जगन्नाथ चाळके यांनी बसस्टॉपचं नूतनीकरण केलं, बांधलंसुद्धा त्यांच्याच वतीनं. आणि अशी एक गणपती कट्टा म्हणून आमचं गणेश विसर्जन होतं त्या ठिकाणी पण आमच्या लोकांनी वर्गणी काढून लोकांनी तिथे बांधलेलं आहे. त्याचप्रमाणे या वाडीत लाईटची जी सोलर लाईट आहे त्याचीसुद्धा वर्गणी काढून आणि वर्गणी म्हणजे एक देणगी देऊन त्यांनी हे सगळी कामं याच्यातून केली आहे. सगळंच आपण सरकारवरच अवलंबून असतो अशातला काही भाग नाही. आपण या ठिकाणी आलात, आम्हाला चांगलं, आमच्या लोकांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि आपली खरी स्थिती सांगितलं. आणि गावाला केव्हा यायला पाहिजे, 15 दिवसांनी यायला पाहिजे, वर्षातूनच नाही तर 6 महिने 3 महिन्याने तरी यायला पाहिजे. ज्याला वेळच नाही त्यांनी 3 महिन्यातून तरी यायला पाहिजे. आणि ही जी कोकणचं वैभव आहे ते राखलं पाहिजे असं मला वाटतं. श्रीराम संभाजी चाळके यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द सांगावे. प्रथम या ठिकाणी आपलं चाळकेवाडी उत्कर्ष मंडळाच्या वतीने आमचे यूट्यूब चॅनलवाले अविनाश कोकणकर यांचं मी स्वागत करतो. आता त्यांनी जे नेवळी गाव त्यांचं सांगितलं आहे त्या विभागामध्ये आम्ही संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा जाणं येणं झालं आहे. निवळी आहे, तुमची नेरदवाडी आहे, कातुर्डी आहे, अगदी चाळकेवाडीपेक्षा कठीण भागातली आहे. आणि मग त्याच्यामुळे काय कोकणाचा म्हणजे डोंगरदऱ्यातून जाण्याचा तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. या ठिकाणी मी आमच्या चाळकेवाडी विकास मंडळ आपलं उत्कर्ष मंडळाची माहिती आमच्या संस्थापकांनी थोडक्यात दिलेली आहे. 1970 सालापासून त्यावेळेस या विभागात या गावाकडे आमच्या वाडीकडे यायची अवस्था अशी होती की बाजारात जायचं धराल तरी संगमेश्वर, मच्छी मार्केट, दुकान, डॉक्टर सगळं संगमेश्वर. आता पण तेच आहे, परंतु जाण्यासाठी साधारण जायला 1 तास, यायला 1.5 तास. कारण यायला 1.5 तास का लागायचा, सामान असायचं, उंचवटा म्हणजे चढण असायची. म्हणून त्या ठिकाणी असे ही आपल्या ह्या परिसराचं वातावरण आहे. आणि यासाठी आमच्या मंडळाकडून प्रथम विचार केला गेला, शिवशाहीचं राज्य आल्यानंतर महिला भगिनींच्या डोक्यावरचा हांडा उतरवला पाहिजे असं शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी घोषणा केली. आणि सुदैवाने आपणाला माहिती असेल की रवींद्रजी माने साहेब हे या तालुक्याचे आमदार झाले, नंतर मंत्री झाले आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण, मी तर म्हणेन आमच्या चाळकेवाडी काय, डिंगणी गावात काय, तालुक्यामध्ये तुम्हाला माहिती असेल, तुम्ही ते आमच्यापेक्षा जास्त फिरत आहे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये महिला भगिनींच्या डोक्यावरचा हांडा उतरवण्याचं प्रथम काम बाळासाहेबांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या आदेशानं रवींद्रजी मानेसाहेब आणि इतर सहकार्याने केलं. मग आणि त्या पाणी असल्यामुळे आता तुम्हाला माहिती आहे की या ज्या महिला भगिनी दिसत आहेत सगळ्या चाकरमाने आहेत. पाणी नसतं तर इथं थांबल्या पण नसत्या. लाईटचं तुम्हाला माहिती आहे की सांगितलं मग अशी 1982ला लाईट आली. लाईट पण पाहिजे, पंख्याशिवाय आता बसता येत नाही. या अवस्थेतून ह्या मंडळाच्या माध्यमातून नंतर महत्त्वाचं म्हणजे रस्ता देखील 1979ला त्याला तांत्रिक मंजुरी मिळाली. संगमेश्वर घारेवाडी म्हणून पुढे गाव आहे, परंतु कार्यकर्ते सगळे जागरूक नसतात. मंजुरी मिळाली. नंतर 1982 साली आमचे सगळे मिल कामगार आले होते, त्यांनी श्रमदान करून अगदी त्या रस्त्याचं मार्किंग केलं आणि तेव्हापासून रस्त्याचं थोडं काम महिला मंडळीसुद्धा रस्त्यावर काम करायची. अशा पद्धतीने 6 डिसेंबर 1996ला ही चाळकेवाडी गाडीची मागणी आमच्या चाळकेवाडी उत्कर्ष मंडळाच्या, त्यावेळेस आमचं चाळकेवाडी विकास मंडळ होतं. आता विकास मंडळाच्या माध्यमातून या चाळकेवाडी गाडीची मागणी केली. आमच्या वाडीत साहेब फक्त 25 घरं आहेत. आता चाळकेवाडी गाडी, 25 घरांसाठी चाळकेवाडी गाडी. आता मानेसाहेबांचे आशीर्वाद असल्यामुळे आमच्याच एका गावात एक लक्ष्मण काष्टे आणि मी मानेसाहेबांच्या कॅबिनमध्ये गेलो होतो मंत्रालयात. नाही श्रीराम चाळकेवाडी सांग. मी म्हणतो अरे डिंगणी वरची करा, नाही चाळकेवाडी सांग. आणि ते नाव जे पडलं ते अगदी चाळकेवाडी कायम. आणि तुम्ही मगाशी म्हणाला की आमच्या गावाकडे जायला गाडीला फार उशीर होतो. तर ती जर नुसती चाळकेवाडी करून गेली असती ना तर अगदी वेळेवर आली असते. परंतु मग ही
कुंभारखाणी गाव आहे तिकडे मग बौद्धवाडी आहे, इकडे आमच्याकडे वेगवेगळ्या गाड्या आहेत, तिकडे मग अर्धा तास जाते, तिकडे 15 मिनिटं जातात, नंतर मग डिंगणी गावामध्ये गुरववाडी आहे मध्यवर्ती ठिकाण, तिकडे जाते, म्हणून त्या गाडीला वेळ होतो. संगमेश्वरला अनाउन्समेंट ऐकायला चाळकेवाडी गाडी लागली, एक आमची छाती जरा भरून येते, त्याला आपण गाडी आमच्या वाडीने चालू केली. अशा पद्धतीने विविध कामं आम्ही या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून जी प्राथमिक गरज आहे, ठीक आहे आम्ही बंगले बांधू, आणखी काय काय करू, आमची मुलं चांगली शिकले, अगदी करतील ते, पण त्या बंगल्यामध्ये यायला रस्ता पाहिजे, बंगल्यामध्ये पाणी पाहिजे, पाणी असेल तर बंगल्यामध्ये राहणार, पाणी नसेल तर काय करणार. अशा प्राथमिक सुविधा या संस्थापक आणि त्यांच्याबरोबरचे जे आमचे वडीलधारी मंडळ होती त्या सगळ्यांनी, भले ते मिल कामगार होते त्यावेळेस, तर मिल कामगारच होते, 82 नंतर मग आम्ही इकडे तिकडे गेलो, 82च्या अगोदर आमची वडीलधारी मंडळी मिलमध्येच होती, सगळे अशिक्षित होते त्यावेळेस, शिक्षणाची इकडे सोय नव्हती, जेमतेम 7वीपर्यंतची शाळा इथून 2-3 किलोमीटर गुरववाडी आहे, तिथे आमची लहान मुलं 7वीचं शिक्षण घ्यायचे, नंतर काही संगमेश्वरला जाणं इथून काही शक्य नाही. असा सगळा हा आमच्या मंडळाचा प्रवास आहे. त्यानंतर आमचं एक ग्रामदैवत आहे, ग्रामदैवत इथून 3-4 किलोमीटर गावाच्या मध्यवर्ती आहे. अरे इथे एखादा कार्यक्रम झाला मग मंदिर असावं. आमचे पूर्वी आठवण येते दगडूरामजी चाळके आणि प्रस्ताव मांडला, अरे आपण एक मंदिर का बांधू नये. मग ही सगळी मंडळी त्यांच्या मतातून सहकार्य करायला लागले. आम्ही मग जिद्दच पकडली, नाही मंदिर झालंच पाहिजे. आणि हे जे पाहताय आपण हनुमानरायाचं मंदिर, ते आम्ही त्या माध्यमातून उभं केलं. आज दर 3 वर्षाने या ठिकाणी कंपल्सरी 1-2 दिवस चांगले कार्यक्रम होतात. मग आमचे मुंबईकर साखर मंडळी, मुलं, विद्यार्थी, महिला भगिनी या सगळ्या इथे येत असतात. आणि म्हणून अशा पद्धतीने ही म्हणजे तो धार्मिक भाग झाला. मंदिर एखादा लग्न करून आमचा मुंबईचा तरुण आला तर मग देवाच्या पाया पडायला कुठे जायचं, तर मग तिकडे पहिलं जायला लागायचं. म्हणून इथे आपल्या वाडीत असायला पाहिजे एक चांगली भावना त्या सगळ्या मंडळींची होती, म्हणून ते मंदिर त्या या ठिकाणी उभं झालं आहे. अशा प्रकारचं हे आमच्या मंडळाचं कामकाज सुरू आहे. आणि यापुढे देखील आमची तरुण मंडळी, कारण मी कालच काहीतरी बोललो होतो, वर्तमान काळ चांगला जाण्यासाठी आपला भूतकाळ चांगला पाहिजे, भूतकाळाचा अभ्यास पाहिजे, मग भविष्याची जाण पाहिजे आपल्याला. अरे भविष्यात आपल्याला काय करायचं. मग आता आमची मंडळी तरुण येतात, थोडेसे विचार ऐकतात, अरे आज हे सगळे व्यासपीठावर आहेत, आम्ही पण कधीतरी व्यासपीठावर जाऊ. मग त्यासाठी काय करायला लागतं, मग मंडळाचं सभासद व्हायला लागतं, मंडळाचा कार्यकर्ता व्हायला लागतं. आता अशी ही मंडळी, आता तुम्हाला माहिती आहे 56 वर्ष काय कोणा खुर्चीला मागे कोणतरी बोललं होतं चिटकून राहायचं, तसं चिटकून राहू शकत नाही. तरुण मंडळी आमची मुलं पुढे आली पाहिजेत, येतील. आणि ते मी माझ्या वाडीच्या मुलांबद्दल अभिमान आहे, चांगले शिकतायत, वेगवेगळं. आता राजेशसारखा पोरगा आला, पुढे आलाय, त्यांच्या माध्यमातून तुम्ही आमच्याकडे आलात आणि तुमच्या माध्यमातून आम्ही मला वाटतं जगासमोर जाऊ. असं ही मंडळी, अशी बरीच मुलं आहेत, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. अशा प्रकारचा हा भाग आहे. मी या ठिकाणी बराच जास्त बोललो असं वाटतंय, त्याबद्दल सॉरी. धन्यवाद. या ठिकाणी कोकणकर अविनाश यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झाला असं मी अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. त्या महिला मंडळाच्या अध्यक्ष मंदाताई जाधव ह्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत. ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये अधीक्षक या पदावर होत्या. तशाच आमच्या उपाध्यक्ष सौ वंदनाताई चाळके या एक महापालिकेमध्ये एक संस्था चालवतात, त्याही त्यांना चांगला अनुभव आहे. या बाजूला बसत आमच्या सेक्रेटरी आहेत, यांनाही चांगला समाजकारणाचा अनुभव आहे. थोडक्यात ओळख देतो आणि तुमच्याबद्दल आमच्या महिला अध्यक्षांना थोडक्यात बोलायचं आहे. तुमचं इथे आल्याबद्दल खूप खूप आभार. आणि मला वाटतं ह्याच्या आधी इथे तुमचे सबस्क्रायबर किंवा व्ह्युअर्स होते असतील, ते 5-10 होते, पण आज मी तुम्हाला प्रॉमिस करते की कमीत कमी 150 ते 200 तुमचे सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्स वाढतील. आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सर्व स्थानिक या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि हा छोटेखानी कार्यक्रम आपण पार पडला. सर्व ग्रामस्थांचे पुन्हा आम्ही आभार मानतो आणि आजचा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. सत्कार समारंभाचा कार्यक्रम झाला तोपर्यंत पूजेला सुरुवात झाली होती. पूजेच्या पाया पडलो आणि आज सकाळीच रांगोळी स्पर्धेचं नियोजन केलं होतं. त्यात बरेच स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातल्या ज्या काही सुंदर सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या त्या सर्व एकदा पाहून घेतल्या.
रांगोळी पाहून झाली. या त्यानंतर काही क्लिक्स काढल्या आणि आम्ही परतीचा प्रवास चालू केला. चला, मंदिरातून आपण जात होतो तेवढ्यात त्यांच्याशी ओळख झाली. थोडंसं त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊ आणि मग निघूया. माझं नाव सुधीर चाळके. जे घर आहे ते माझ्या वडिलांनी बांधलेलं. माझे वडील होते आर्मीमध्ये, 26 वर्ष त्यांनी आर्मीमध्ये सर्व्हिस केली. मराठा लाईट इन्फंट्री या बटालियनमध्ये ते काम करत होते. जवळजवळ 900 सैनिक त्यांच्या हाताखाली काम करत होते. ते सुभेदार म्हणून पोस्टवर होते. आणि 2000 साली निवृत्त झाले. 2000 साली निवृत्त झाल्यानंतर देवरुख साडवलीमध्ये माजी सैनिक संकुल, जिथे माजी सैनिक सगळे एकत्रित राहतात, साडवलीमध्ये आमच्या सोसायटीचं नाव आहे मिलिटरी कॉलनी. तिथे बहुतेक करून सगळे माजी सैनिक तालुक्याचे तिथे राहतात. त्यांना महाराजांबद्दल भरपूर आदर आणि तेवढंच प्रेमीसुद्धा होतं. तर समोर बघताय महाराजांची मूर्तीसुद्धा आहे आणि पूर्ण या राजवाड्याला नाव दिलं आहे सैनिक निवास. चला मंडळी, फायनली चाळकेवाडीतून आपण आता घरी तर आलो आहे. तर आता जरा फ्रेश वगैरे होतो, मग जरा गावात जायचं आहे लग्न लावायला. तर छान वाटलं. ॲक्च्युली चाळकेवाडीमध्ये कधी जाणं झालं नव्हतं, पण आमंत्रण आलेलं तर म्हटलं जाऊया, पूजेच्या पाया पण पडून येऊया आणि जरा भेटीगाठी पण होतील. तिकडे जाऊन छान वाटलं. बरेचसे सबस्क्रायबरसुद्धा आहेत, आपले व्हिडिओ बघतात आणि सगळ्यांशी बोलून चालून मग सगळ्यांचा निरोप घेऊन फायनली आपण आता घरी आलो आहे. तर हा मंडळी ओव्हरऑल खास चाळकेवाडीला पण भेट दिलेली त्याचा व्हिडिओ होता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा,